नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारा गट ड पदांची कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई महानगरपालिका यामध्ये कामगार विभागामधील या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी उमेदवारांचं वय हे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर 10वी पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर ह्या पदासाठी 18,000 पासून ते 56,900 दरम्यान या ठिकाणी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पदभरती पेमेंट सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोंदपान चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत कामगार विभागामध्ये या ठिकाणी गट ड पदाची या ठिकाणी कायमस्वरूपी पदभरती सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर पाहिलं तर महाव्यवस्थापन देवनार पशुवैद्यनालयाच्या आस्थापनेवर गट ड संवर्गातील कामगार पदाची 38 जागांसाठी तुम्हाला सरळ सेवेने पदभरती सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो दिनांक 1/10/2025 अन्वये तुमची पदभरती असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स जर पाहिल्या तर portal.mcgm.go.in वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो व्हिडिओ नक्की एकदा पहा. त्यासाठी मित्रांनो जर पाहिलं तर उमेदवारांनी वैध मेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याद्वारे तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला असणार आहेत. त्यासाठी एकूण पात्रता पे स्केल सुद्धा आपण पाहणार आहोत. पदाचं नाव असणार आहे, कामगार पोस्ट असणार आहेत, 18,000 पासून ते 56,900 दरम्यान पे स्केल असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो जर 38 जागा असणार आहेत, गट ड संवर्गाची पोस्ट असतात. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ज्या जागा असणार आहेत त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 9, जमाती 2, विजा अ 2, बजब 3, बजक 3, बजड 3, विमप्र 1, इमव 4 15, एसीबीसी 0, ईडब्ल्यू 0 आणि ओपन 0 अशा 38 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. त्याचबरोबर सर्वसाधारणसाठी 17, महिलांसाठी 13, माजी सैनिक 3, प्रकल्पग्रस्त 1, खेळाडू 1, मनपा एनसीटी कर्मचारी 3 आणि एकूण 38 जागा असणार आहेत. त्याचबरोबर अनाथांसाठी 1 जागा आणि दिव्यांगासाठी 1 जागा अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असतात. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जे आरक्षण आहे त्यामध्ये तुम्हाला ओपनसाठी कोणतंही आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आले नाही. त्यामुळे समांतर आरक्षण या ठिकाणी तुम्हाला कोणतंही मिळणार नाही. म्हणजेच तुम्ही जर कास्टमधून असाल तर तुम्ही डायरेक्ट ओपनमध्ये जाऊ शकणार नाही, कारण ओपनची एकही जागा त्यांनी रिझर्व्ह म्हणजे जागा देण्यात आलेली नाही. ओपनसाठी 0 जागांसाठी तुम्हाला पदभरती असल्यामुळे ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्याच कॅटेगरीचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो जर कामगार पदाव्यतिरिक्त दिव्यांग 2 आरक्षित पदे सुद्धा तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर जे आरक्षण असणार आहे त्यामध्ये मित्रांनो जर सामाजिक आरक्षण असणार आहेत त्यामध्ये महिला 30% आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे, भूकंपग्रस्त आरक्षण आहे, खेळाडूंचं आरक्षण आहे, त्याचबरोबर अनाथांचं आरक्षण आहे, त्याचबरोबर संपूर्ण आरक्षण, त्याचबरोबर दिव्यांग असेल, असे सगळे आरक्षण तुम्हाला जे राज्य शासनानुसार आरक्षण सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर एसीबीसी एसीबीसी 2024 ला जे आरक्षण मिळालं आहे त्याद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूचं आरक्षण आहे. असे सर्व आरक्षण तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर ही जर पदभरती आहे तर पहिले तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेतलेले सरळ सेवेने 10% सुद्धा तुम्हाला जागा असणार आहे. त्यासाठी मित्रांनो काही पदासाठी जी काही शारीरिक पात्रता असणार आहे ती मानणार आहेत. यासाठी 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्यासाठी मराठी जे विषय असतात ते 100 गुणांची तुमची मराठीची 10वीला लागणार. त्यासाठी पात्रता असणार आहे. भारतीय नागरिकत्व आवश्यक राहणार आहे. पुरुषांसाठी 50 किलोग्राम वजन आणि 157 सेंटीमीटर उंची लागणार आहेत आणि स्त्रियांसाठी 25 किलोग्राम वजन आणि 150 सेंटीमीटर उंची सुद्धा लागणार आहे. त्यासाठी वय असणार आहे ओपनचं वय 18 ते 38 वर्ष असणार आहे. कास्ट असल्यास तर 63 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर माजी सैनिक असतात तर रिटायरमेंट नंतर 3 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. प्रकल्पग्रस्तासाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45 वर्ष, खेळाडूंसाठी 63 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे अप्रेंटिसशिप झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 45 वर्ष अप्लाय करायचं आहे. अनाथ दिव्यांगासाठी प्रत्येकी 43 आणि 25 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर जे कॅटेगरीमध्ये नॉन क्रिमिनल येतात म्हणजे विजा अ, बजब, बजक, बजड, विमप्र, इमव हे जे असतात त्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल कंपल्सरी तुमच्याकडे असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी काही पदभरती आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे. त्यामध्ये TCS किंवा IBPS द्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार.
त्यासाठी मित्रांनो जी पदभरती आहे त्यासाठी जर बघितलं तर 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणाची एक्झाम असणार आहे. त्यासाठी मराठी भाषा व्याकरण असेल 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी भाषा व्याकरण असेल 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण अशी 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम असणार आहेत. 100 मिनिटे तुम्हाला वेळ असणार आहेत. यामध्ये मित्रांनो सामान्य ज्ञान विषयाचा प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तसेच संबंधित स्थानिक वैशिष्ट्ये, चालू घडामोडी अशा स्वरूपात तुम्ही पदभरती आणि सिलेबस असणार आहे. यामध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना 45% मार्क्स मिळालेले आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी जे नेक्स्ट स्टेज असते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV असते त्यासाठी पात्र होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मेरिटनुसारच तुमच्याकडे जी काही निवड प्रक्रिया असणार त्यासाठी जी नॉर्मलायझेशन प्रोसेस आहे ती या ठिकाणी तुमची असणार आहे. यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज पहिला तर मित्रांनो तुम्हाला 28/1/2026 पासून ते 18/2/2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यासाठी ही फी असणार आहे. ओपनची फी 1000 आणि कास्ट असल्यास तर 900 रुपये तुम्हाला फी असणार आहे. ही फी डिमांड ड्राफ्ट आणि नॉन रिफंडेबल तुम्हाला फी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरत असताना 3 एक्झाम सेंटर द्यायचे आहे, त्यापैकी एक एक्झाम सेंटर तुम्हाला मिळून जाणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला portal.mcgm.go.in सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ओके, तर हे तुम्ही तर तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत गट ड कामगार या पदाची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय